व्हेनेझुएलातील लोकशाहीला चालना दिल्याबद्दल मारिया कुरिना मचाडो यांना 2025चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झालाय. परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली आहे. दहशतवादाविरोधी सहकार्यावर त्यांनी भर दिलाय. तैवानच्या सुरक्षेला बळकटी देण्यासाठी तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाई यांनी टी डोम एअर डिफेन्सची घोषणा केली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फिनिश समकक्ष अलेक्झांडर स्टब यांनी आईस ब्रेकर सहकार्याची घोषणा केली आहे. इस्रायलच्या संसदेचे अध्यक्ष अमीर ओहाना यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नेसेटला संबोधित करण्यासाठी आमंत्रित केलंय. संरक्षण खर्चाबद्दल स्पेनला नाटोमधून बाहेर काढण्याचा सल्ला अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी दिलाय. द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी भारत युएईने धोरणात्मक सांस्कृतिक परिषदेची बैठक आयोजित केली आहे. भारत ब्रिटन मुक्त व्यापार करार विकसित करण्याच्या दृष्टिकोनाला पाठिंबा देईल असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी म्हटलंय. जैवविविधतेचे संरक्षण करताना अक्षय ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी IUCN आणि IRENA यांनी सामंजस्य करार केलाय. आजपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारत वेस्ट इंडिज यांच्यात दुसरी कसोटी खेळवण्यात येते. ही लढत जिंकून मालिकेत 2-0 असे निर्भळ यश मिळवण्याचं भारताचं ध्येय आहे.